गुंतवणुकीवर दामदुपटीचं आमिष दाखवून 3 कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेनं 6 जणांना अटक केली। त्यांना आज गडहिंग्लज न्यायालयात हजर करण्यात आलं। न्यायालयानं त्यांना 10 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास कमी कालावधीत दामदुप्पट परताव्याचं आमिष दाखवून श्रीमंता बाजार प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडून गुंतवणूकदारांची फसवणूक झाली आहे। कोट्यावधींची गुंतवणूक करून घेतली, मात्र कंपनीच्या संचालकांनी परतावे आणि मुद्दलही परत केलं नाही। या प्रकरणी ऑक्टोबर 2025 रोजी गडहिंग्लज पोलिसात गुन्हा दाखल झाला। गुन्ह्याची व्याप्ती लक्षात घेऊन हे प्रकरण आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे वर्ग करण्यात आलं। तपास सुरू झाला। त्यातून श्रीमंता बाजारचा मुख्य सूत्रधार पुण्यातील श्रीकांत होळेहुजूर रामाचार, गाझियाबादमधील दिनेश योगेश भटनागर आणि कागल तालुक्यातल्या चिमगाव इथल्या अमोल बाळू चौगुले या तिघांना ऑक्टोबर 2025 मध्ये अटक झाली। दरम्यान या गुन्ह्यातील आणखी 6 जणांना पोलिसांनी नोटीस पाठवून चौकशीला बोलावलं। ते संशयित स्वतःहून शाखेकडे आले। संतोष भोसले, विठ्ठल जाधव, रमेश शिरगावे, सदाशिव चव्हाण, रणजित रावण आणि तुषार चोथे यांना पोलिसांनी अटक केली। न्यायालयानं या 6 जणांना 10 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। या गुन्ह्यातील धर्मेंद्र सिगर आणि वैशाली गुरव या दोघांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे। दरम्यान श्रीमंता बाजारच्या संचालकांची मालमत्ता आणि बँक खात्यातील रक्कम गोठवण्याची प्रक्रिया सुरू होणार असल्याचं पोलीस निरीक्षक इंगळे यांनी सांगितलं।